सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत सुधा मूर्ती यांचं द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल हे पुस्तक आहे. नमस्कार. हे पुस्तक वरवर पाहता म्हणजे एका लहान मुलीच्या सुट्टीतील साहसाची गोष्ट वाटू शकते, पण यात त्याहून खूप काही जास्त दडलेलं आहे खरं तर. अगदी. ही गोष्ट आहे नूनी नावाची एक मुलगी जी बंगळुरूसारख्या मोठ्या शहरातून तिच्या आजी आजोबांच्या गावी जाते. सोमणहळ्ळीला. हो, सोमणहळ्ळीला सुट्टीसाठी. आणि तिथे तिला एक पूर्णपणे वेगळं जग सापडतं. पण आज आपण फक्त कथेचा सारांश नाही, तर या साध्या वाटणाऱ्या कथेमागची जादू काय आहे याचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे काही वाचकांच्या प्रतिक्रिया आणि समीक्षण आहेत, ज्यांच्या आधारावर आपण या पुस्तकाच्या खोलात शिरूया. बरोबर. कारण या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य हे त्याच्या साधेपणात आहे की नाही. ते आपल्याला फक्त एका हरवलेल्या मंदिराची गोष्ट नाही सांगत. नाही. ती आपल्या संस्कृतीची आणि लहान सहान गोष्टींमधल्या आनंदाची एक वेगळीच ओळख करून देतं. चला तर मग सुरुवातच करूया नूनीच्या प्रवासापासून. शहरात वाढलेली मुलगी पहिल्यांदाच गावात येते. लेखिका हा बदल खूप सुंदरपणे मांडतात. हो, हा केवळ जागेचा बदल नाही, तर जीवनशैलीतला, विचारांमधला आणि वेळेच्या गतीमधलाही बदल आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. सुधा मूर्ती इथे एक फिश आउट ऑफ वॉटर नॅरेटिव्ह वापरतात. म्हणजे पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था. अगदी. पण त्याचा उद्देश केवळ विनोद निर्माण करणं नाही. नूनीच्या शहरी दृष्टिकोनातून गावाकडच्या प्रत्येक गोष्टीचं नव्याने होणारं आकलन ते वाचकालाही त्या जगात सामील करून घेतं. अच्छा. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. त्यामुळे गावाकडच्या साध्या गोष्टी जसे की शेणानं सारवलेलं अंगण किंवा विहिरीतून पाणी काढणं, हो, या गोष्टीसुद्धा विलक्षण वाटू लागतात. म्हणजे नूनीच्या डोळ्यातून आपणही ते गाव नव्याने अनुभवतो. शहरातल्या धावपळीत जिथे प्रत्येक मिनिटाचा हिशोब असतो, तिथे गावातला तो संथपणा, ती शांतता तिला सुरुवातीला त्रासदायक वाटते. तिला कंटाळा येतो. आणि मग हळूहळू ती त्या जीवनशैलीत रमू लागते. बरोबर. आणि इथेच पुस्तकाची खरी जादू सुरू होते. एका वाचकाने त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलंय की हे पुस्तक आपल्याला आपल्या मुळांशी जोडण्याची आणि त्या शांत संथ आयुष्यातला आनंद पुन्हा एकदा अनुभवण्याची आठवण करून देतं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हो ना. कारण पुस्तक फक्त नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळातील आठवणी जागवत नाही, तर ते एक प्रकारे आधुनिक जीवनशैलीवर एक सूक्ष्म टीकाही करतं. म्हणजे ते आपल्याला विचारायला भाग पाडतं की आपण प्रगतीच्या नावाखाली नक्की काय गमावत आहोत. अगदी. आणि ही गमावलेली गोष्ट तिला लहान लहान अनुभवांमधून सापडत जाते. जसं की ती तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पापड बनवायला शिकते, ती तिच्या नव्या मित्रमैत्रिणींसोबत पिकनिकला जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सायकल चालवायला शिकते. हे प्रसंग खूप साधे आहेत, पण लेखिकेने ते इतक्या जिवंतपणे लिहिले आहेत की पाहण्यात आनंद मिळेल का, की हे बालपणाचं एक थोडं जास्तच रोमॅन्टिक, एक आदर्शवादी चित्रण आहे. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे हे पुस्तक आजच्या तरुण वाचकांना कालबाह्य वाटण्याचा धोका आहे का? मला वाटतं तसं नाही. अच्छा. कारण या कृतींचं महत्त्व त्यांच्या स्वरूपात नाही, तर त्यातून मिळणाऱ्या अनुभवात आहे. एका 25 वर्षीय वाचकाने जी प्रतिक्रिया दिली आहे ती याचं उत्तम उत्तर आहे. काय म्हटले त्यांनी? त्यांनी म्हटलंय की या पुस्तकामुळे त्यांना जाणवलं की मुलांनी सतत स्पर्धात्मक जगाची तयारी करण्याऐवजी खरोखर बालपण जगणं किती महत्वाचं आहे. अरे वा. नूनी पापड बनवते याचा अर्थ ती एक कौशल्य शिकते, ती निर्मितीचा आनंद अनुभवते. आणि सायकल चालवायला शिकते म्हणजे ती स्वातंत्र्य मिळवते, आत्मविश्वास मिळवते. बरोबर. या गोष्टी कालातीत आहेत. म्हणजे हे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंगचं उत्तम उदाहरण झालं. अगदी. शहरातल्या मुलांना आजकाल समर कॅम्पमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या नूनी गावातल्या दैनंदिन जीवनातून सहजपणे शिकते. आणि हेच या पुस्तकाला खास बनवतं. ते कुठलाही उपदेश करत नाही. ते फक्त आपल्याला दाखवतं की खरा विकास फक्त पुस्तकी ज्ञानात किंवा स्पर्धेत नाही, तर अशा अनुभवांमध्ये आहे.
आणि नुनीचं पात्र हळूहळू विकसित होतं. सुरुवातीला कंटाळलेली, थोडीशी तक्रार करणारी नोनी. हो, आणि नंतर जिज्ञासू, धाडसी आणि निसर्गाशी एकरूप झालेली दिसते. आणि तिच्यातल्या याच जिज्ञासेमुळे कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं, की नाही? हो, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच तिला एका हरवलेल्या मंदिराचा शोध लागतो. पण गंमत म्हणजे एका समीक्षकाने लिहिल्याप्रमाणे हा रहस्याचा भाग साधारणतः 60% पुस्तक संपल्यावर सुरू होतो. हो, हे खरंय. लेखिकेने रहस्याचा भाग इतक्या उशिरा का आणला असेल? हे एक धाडसी कथात्मक पाऊल नाही का? हे खूपच धाडसी आणि तितकंच हुशारीचं पाऊल आहे. कसं काय? यामागे एक स्पष्ट हेतू दिसतो. जर कथा सुरुवातीलाच मंदिराच्या शोधावर केंद्रित झाली असती तर ती एक सामान्य साहसी कथा बनली असती. अच्छा. पण आधी नोनीला गावात रुजवून तिथल्या माणसांशी, वातावरणाशी तिचं नातं जोडून लेखिका हे अधोरेखित करते की खला खजिना ते मंदिर नसून ते गाव आणि तिथली माणसे आहेत. अगदी बरोबर. म्हणजे द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पलमधलं मॅजिक हे त्या मंदिरात नाही तर त्या गावाच्या अनुभवात आहे. हो. आणि लॉस्ट टेम्पल हे फक्त भौतिक वास्तू नाही तर शहरी जीवनाने हिरावून घेतलेलं ते साधं सरळ बालपण आहे. तुम्ही अगदी अचूक पकडलाय. ती पुष्करणी म्हणजे ती पायऱ्यांची विहीर. स्टेपवेल. हो, स्टेपवेल. ते केवळ त्या आंतरिक शोधासाठी एक निमित्त आहे, एक कॅटलिस्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पुस्तकाचं नाव लॉस्ट टेम्पल असलं तरी प्रत्यक्षात ती एक पुष्करणी आहे. हो, जिच्या आजूबाजूला लहान मोठी मंदिरे आहेत. बरोबर. ही काही भव्य वास्तू नाही जशी आपण कल्पना करतो, तर एका अनपेक्षित ठिकाणी जंगलात सापडलेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. आणि हा शोध ती एकटी लावत नाही तर तिच्या मित्रांसोबत लावते. हो, त्यामुळे यात मैत्री, सांघिक कार्य आणि इतिहासाचा आदर या मूल्यांनाही नकळतपणे स्पर्श केला जातो. आणि ज्या साधेपणाने हा सगळा शोध आणि रहस्य उलगडतं तीच तर सुधा मूर्तींच्या लेखनाची खरी ओळख आहे, नाही का? अगदी. त्यांच्या लेखनाबद्दल अनेक वाचकांनी लिहिलंय. एका वाचकाने तर म्हटलंय की त्यांनी हे पुस्तक फक्त 3 दिवसात वाचून काढलं. 3 दिवसात? हो, त्यांच्या लेखनात एकही शब्द अनावश्यक किंवा निरुपयोगी वाटत नाही. याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि अनुभवात दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे सुधा मूर्ती या केवळ लेखिका नाहीत, त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. हो, आणि त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. टेल्कोसारख्या प्रचंड मोठ्या कंपनीत पहिल्या महिला इंजिनियर म्हणून काम केलं आहे. आणि त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचा आणि अनुभवाचा अथांग सागर आहे. हो. पण तरीही त्यांच्या लेखनात कुठेही त्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा बडेजाव दिसत नाही. नाही, उलट एक कमालीचा साधापणा आहे. आणि म्हणूनच त्या मोठ्या लेखिका आहेत. खरंय. गहन विचार, मोठी तत्वज्ञानं, सोप्या, सरळ भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं ही सर्वात कठीण गोष्ट असते. त्यांची शैलीही डिसेप्टिव्हली सिंपल आहे. बरोबर. म्हणजे वरवर साधी वाटणारी पण आतून खूप खोल अर्थ असलेली. प्रत्येक शब्द सुंदर आणि जादुई पद्धतीने रचलेला वाटतो, कारण तो विचारपूर्वक वापरलेला असतो. याच संदर्भात एका वाचकाने एक खूप छान मुद्दा मांडलाय. काय? त्यांचं म्हणणं आहे की शक्य असल्यास सुधा मूर्तींची पुस्तकं इंग्रजीतूनच वाचावीत. अच्छा. कारण अनुवादात भाषेची गोडी टिकून राहतेच असं नाही, पण मूळ लेखनाची जी लय आणि जादू आहे ती अनुभवण्यासाठी मूळ भाषेत वाचणं महत्वाचं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, विशेषतः अशा लेखिकेसाठी ज्यांची शैलीच त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे? हे फक्त लहान मुलांसाठी आहे? अजिबात नाही. खरं तर मला वाटतं की हे पुस्तक मोठ्यांना जास्त भावेल. असं का वाटतं तुम्हाला? जसं ते 25 वर्षीय वाचकाने सांगितलं की अनेक वर्षांनी पुन्हा वाचनाची सवय लावण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे. ही काही सामान्य आजीबाईंची गोष्ट किंवा दादीमा की कहाणी नाही. बरोबर. यातली पात्र, नूनीचा प्रवास आणि तिच्या आजीने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत खिळून ठेवतात. म्हणजे ज्यांना धावपळीच्या आयुष्यातून थोडा विसावा हवा आहे. हो, आणि ज्यांना भूतकाळातल्या सुखद आठवणींमध्ये रमायला आवडतं त्यांच्यासाठी हे पुस्तक एक सुंदर अनुभव आहे. म्हणजे हे एक क्रॉसओव्हर पुस्तक आहे. अगदी. जे लहानांना एका साहसी कथेच्या रूपात आवडेल आणि मोठ्यांना एका वेगळ्या भावनिक आणि वैचारिक पातळीवर आपलंसं वाटेल. हो, ते आपल्याला आठवण करून देतं की आयुष्य फक्त ध्येय गाठण्याबद्दल नाही, तर त्या प्रवासाचा आनंद घेण्याबद्दलही आहे. नक्कीच. हे पुस्तक आपल्याला आपल्या धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबून विचार करायला भाग पाडतं
ते एका आश्वासक मित्रासारखं आहे, जे आपल्याला सांगतं की अजूनही जगात साधेपणा, चांगुलपणा आणि जादू शिल्लक आहे. तर द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल हे केवळ एका रहस्याच्या शोधाची कथा नाही, तर आपली संस्कृती, आपलं कुटुंब. आणि आपल्या साध्यासुध्या जीवनाचा आनंद साजरा करणारं पुस्तक आहे. हो, हे एक असं पुस्तक आहे जे वाचून झाल्यावर चेहऱ्यावर एक हसू आणि मनात एक शांतता देऊन जातं. आणि जाता जाता एक विचार. हां, हे पुस्तक आपल्याला शिकवतं की खरी जादू कोणत्या भव्य वास्तूमध्ये किंवा चमत्कारांमध्ये नसते, तर ती माणसांमध्ये, त्यांच्या नात्यांमध्ये असते. बरोबर, आपल्या इतिहासात आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या संबंधात दडलेली असते. हे आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अशा हरवलेल्या मंदिरांचा शोध घेण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहित करतं. मग ती एखादी विसरलेली आवड असो किंवा एखादं तुटलेलं नातं असो. किंवा स्वतःसाठी हरवलेला वेळ असो. अगदी. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. या कार्यक्रमाला platform4movies.com यांचे सहकार्य लाभले आहे. ही एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. ही खूपच छान सोय आहे. हो ना. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्की पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.